माझं नाव आरती आहे. मी 18 वर्षाची होते. तेव्हा माझ्यासोबत एक विचित्र घटना घडली. रात्रीची वेळ होती. जेव्हा माझ्या वडिलांनी घरामधून एका माणसाला बाहेर जाताना पाहिलं आणि माझ्या वडिलांना वाटलं की माझं काहीतरी त्या माणसासोबत लफडं आहे, पण असं काहीच नव्हतं. मी तर खूप घाबरून गेले होते. मला काहीच माहिती नव्हतं. तो तर आमच्या घरी चोरी करण्यासाठी आला होता, पण कदाचित त्याला माहीत नव्हतं की कोणती वस्तू कुठे ठेवली आहे. त्यामुळे तो सगळ्या रूममध्ये फिरत होता आणि जेव्हा तो माझ्या रूममधून बाहेर पडला, पण तेवढ्यात तो चोर तिथून पळून निघून गेला होता. पण त्यानंतर माझ्यावर आभाळच कोसळलं. माझ्या वडिलांनी मला वेड्यासारखं मारलं. ते मला म्हणाले की हा तुझा प्रियकर होता. जर तो चोर असता तर मग तो काहीच का घेऊन गेला नाही. माझ्या वडिलांनी मला खूप मारलं आणि दुसऱ्या दिवशी माझं लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझी आई म्हणाली, उगाच काही माहिती नसताना मुलीच्या मागे हात धुवून का लागला आहात? अजून तिचं वय तरी काय आहे? आपल्या खानदानामध्ये कमी वयाच्या मुलींचं लग्न केलं जात नाही. पण माझ्या वडिलांचं म्हणणं होतं की त्यांच्या डोळ्यांनी त्यांनी स्वतः त्या माणसाला माझ्या रूममधून बाहेर येताना पाहिलं होतं. आता मी काहीच विचार करणार नाही. मी गैरजिम्मेदार माणूस नाही. याच्या अगोदर ही काही पाऊल उचले किंवा घरातून पळून जाईल, मला निर्णय घ्यावा लागेल. तो माणूस तर तिच्याच रूममधून बाहेर आला होता. तो तिच्या रूममध्ये काय करत होता? माझे आई वडील एकमेकांशी अशा प्रकारे बोलत होते की मी आजपर्यंत या गोष्टीचा विचारसुद्धा केला नव्हता. माझे आई वडील एकामेकांशी अशा प्रकारे बोलत होते की मी आजपर्यंत या गोष्टीचा विचारसुद्धा केला नव्हता. माझ्या वडिलांना वाटत होतं मी एक चरित्रहीन मुलगी आहे आणि माझं लफडं सुरू आहे आणि मीच त्या मुलाला घरी बोलावलं होतं. आमच्या दोघांचं प्रेम प्रकरण चालू आहे आणि मी त्याच्या प्रेमात वेडी झाले आहे, असं माझ्या वडिलांचं म्हणणं होतं. माझे वडील रोज रात्री आता बाहेर झोपू लागले होते. जर माझं कोणासोबत प्रेम प्रकरण किंवा लफडं असतं तर मी केव्हाचीच पळून गेले असते. माझ्या वडिलांनी मागचा पुढचा काहीच विचार केला नाही. घाईघाईने जे पण स्थळ मिळालं त्यांच्यासोबत माझं लग्न करून देण्याचा निर्णय घेतला. ज्या घरी माझं लग्न होणार होतं त्या घरी माझा नवरा, एक दीर, सासू आणि एक लहान नणद होती. हे लोक आमच्यापेक्षा गरीब होते. एवढंच नाही तर ते खूपच अडाणी लोक होते. त्यांच्या अडाणीपणाची गोष्ट अगोदरच माझ्यापर्यंत पोहोचली होती, कारण माझी एक मैत्रीण त्यांच्या घराजवळच राहायची. ती मला सांगत होती की ते खूप विचित्र प्रकारचे लोक आहेत. त्यांच्या घरी तर नेहमी गाणे वाजत असतात आणि गल्लीमध्ये जर कोणाचं लग्न असेल तर तुझी होणारी सासू त्या लग्नाला जाते आणि खूप विचित्र प्रकारचे कपडे घालून डान्स करते. तिला समाजाची काहीच पर्वा नाही. मुलाला आईची काळजी नाही आणि आईला मुलाची काळजी नाही आणि त्याच्या बहिणीने तर गल्लीतल्या सर्व मुलांना फसवलं आहे. जर तू अशा लोकांच्या घरी सून बनून गेलीस तर तुझं पूर्ण आयुष्य बर्बाद होईल. मी म्हटलं की मी काय करू शकते? आयुष्य तर माझं अगोदरच बर्बाद झालं आहे. माझ्या बापाने मला जनावरासारखं मारलं आहे आणि ते माझं लग्न करायचं म्हणत आहेत. घरी या विषयावर काहीच बोलणं झालं नाही. माझी आई पण लाचार झाली होती. अखेर माझं लग्न करण्यात आलं. माझ्या नवऱ्याचं नाव संदीप होतं. माझ्या नवऱ्याचं माझ्यासोबत वागणं बरं होतं. आम्ही लोकांनी म्हटलं की साधेपणाने लग्न करायचं आहे तर ते लोकसुद्धा तयार झाले होते, कारण त्यांना पण जास्त खर्च करायचा नव्हता. त्यामुळे खूपच साध्या पद्धतीने लग्न झालं. कोणत्याच प्रकारचे विधी करण्यात आले नाहीत. मी माझ्या 3 भावांमध्ये एकुलती एक बहीण होते, पण माझं लग्न अशा प्रकारे झालं होतं जणू कोणाचं तरी अंतिम संस्कार चालू आहेत, जणू मी मेले आहे. माझं लग्न करण्यात आलं. जेव्हा मी माझ्या रूममध्ये बसून माझ्या नवऱ्याची वाट बघत होते तेव्हा खूप विचित्र घटना घडली. माझ्या नवऱ्याच्या जागी माझा दीर माझ्या रूममध्ये आला. तेव्हा मी माझ्या दीराला बघून खूप घाबरले. मी त्याला विचारलं की तुम्ही इथे काय करत आहात? तेव्हा माझा दीर म्हणाला, वहिनी काळजी करू नकोस, तुझं लग्न माझ्या भावासोबत झालं आहे. मी तर या रूममध्ये झोपण्यासाठी आलो आहे. मी खूप हैराण झाले होते. मी विचार करत होते की त्याचं इथे काय काम आहे. मी माझ्या दीराला म्हटलं की तू कसल्या गोष्टी करत आहेस? तेव्हा तो हसू लागला आणि म्हणू लागला, वहिनी मी तर तुझी थट्टा करत आहे. मी इथे झोपण्यासाठी का येईल? मला अशा गोष्टी बघायची मुळीच हौस नाही. मी तर खूप हैराण झाले होते की माझा दीर किती विचित्र प्रकारच्या गोष्टी करत आहे. तेवढ्यात माझा दीर म्हणाला, मला तुम्हाला हे सांगायचं होतं की दादा बाहेर मित्रांसोबत गप्पा मारत आहेत. दादाला 2 तास तरी उशीर होईल. तुला झोपायचं असेल तर तू झोपू शकतेस. जर तुला झोपायचं नसेल
तर मी 2 तास तुझ्यासोबत गप्पा मारत बसू शकतो. मी म्हटलं मला झोप येत आहे, पण खरं तर मला मुळीच झोप येत नव्हती. मी त्याच्याशी खोटं बोलत होते, कारण मला त्याला माझ्या रूममध्ये 2 तास बसू द्यायचं नव्हतं. त्याचं माझ्या रूममध्ये 2 तास काय काम होतं? तो मला म्हणाला, तुम्ही 2 तास माझ्यासोबत गप्पा मारा, मला तुमच्याशी खूप काही बोलायचं आहे. तसंही दीर भावजाईचं नातं बहीण भावाप्रमाणे असतं. मी मनातल्या मनात म्हटलं, दीर भावजाईचं नातं हे आग आणि पाण्यासारखं असतं. पण मी या मूर्खाला ते समजावू शकत नव्हते. मला कसंही करून त्याला माझ्या रूममधून बाहेर घालवायचं होतं. मी माझ्या दीराला म्हटलं, मला खूप जास्त झोप येत आहे. मी झोपण्याची ॲक्टिंग करू लागले. तेव्हा माझा दीर रूममधून निघून गेला आणि मी सुटकेचा निश्वास सोडला. मी विचार केला की माझी मैत्रीण बरोबर म्हणत होती, त्या लोकांना कोणत्याच गोष्टीची जाण नाही. हे सांगण्यासाठी माझी नणंदसुद्धा येऊ शकत होती. माझा नवरा 2 तासानंतर रूममध्ये आला. मला तर झोपच येत नव्हती. माझ्या नवऱ्याचं वागणं बरं होतं. बरं म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जसं असायला पाहिजे तसंच होतं. त्याने माझ्यासोबत कोणत्याच गोष्टीची जबरदस्ती केली नाही. मी त्यांची बायको आहे आणि आमच्या दोघांचं लव्ह मॅरेज नव्हतं. आता माझ्या वैवाहिक जीवनाला सुरुवात झाली होती. ज्याप्रमाणे इतर मुलींच्या जीवनाची सुरुवात होते, त्याचप्रमाणे माझ्याही जीवनाची सुरुवात मी केली होती. या घरात खूपच निर्लज्जता होती. पूजापाठ तर कोणी करतच नव्हतं आणि कपडेसुद्धा खूप विचित्र प्रकारचे घालायचे. माझी नणंदसुद्धा बिना बाईचे कपडे घालायची आणि सकाळी सकाळी बाहेर फिरायला जायची. जाताना म्हणायची की मी माझ्या मैत्रिणीच्या घरी जात आहे. सर्व घराची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली होती. माझी सासू पूर्ण दिवस बसून TV बघायची, नाहीतर मग एका ठिकाणी पुस्तक वाचत बसायची. जेव्हा सासू TV लावायची तेव्हा TVचा आवाज इतका वाढवायची की TVचा पूर्ण आवाज गल्लीमध्ये जायचा. एके दिवशी माझा दीर माझ्या जवळ आला आणि म्हणाला, वहिनी डोळे बंद करा, मी तुम्हाला एक वस्तू देणार आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे की ती वस्तू काय आहे. जर तुम्ही बरोबर सांगितलं तर मी तुम्हाला 1000 रुपये देईन. मी माझ्या दीराला म्हटलं, मला असल्या प्रकारचा कोणताच खेळ खेळायचा नाही आणि त्याला तिथून पळवून लावलं. पण नंतर माझ्या नवऱ्याने मला खर्चासाठी पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. माझा नवरा म्हणाला, मी तुला खर्चाला पैसे वगैरे देऊ शकत नाही. तुला जी वस्तू पाहिजे आहे ती घरी मिळून जाईल. जेवण तर तसंही घरीच बनवण्यात येते. TV तर सगळेजण सोबतच बसून बघतो. त्यामुळे तुला वेगळा मोबाईल देण्याची काहीच गरज नाही आणि आम्ही तुला नवीन कपडे तर घेतलेलेच आहेत. जेव्हा तुझे ते कपडे खराब होतील तेव्हा तुला दुसरे कपडे मिळून जातील. आणि राहिली गोष्ट उन्हाळ्यातल्या कपड्यांची, तर आई प्रत्येक महिन्याला 2 ड्रेस देईल. तू फक्त तुझी आवड आईला सांगत जा. मला अगोदर माझ्या नवऱ्याचं बोलणं पटलं, पण नवऱ्याने बायकोला खर्चासाठी पैसे न देणं हे काही मला चांगलं वाटत नाही. बायकोला खर्चाला पैसे देणं हे नवऱ्याचं कर्तव्य आहे. पण माझ्या नवऱ्याने मात्र अगोदरच कर्तव्यापासून हात झटकले होते. त्याला हे कर्तव्य तर पूर्ण आयुष्य निभावावं लागणार होतं. मला माझ्या नवऱ्याला हातात ठेवायला पाहिजे होतं. मी त्याची बायको होते. मला त्याला हातात ठेवायलाच पाहिजे होतं, पण माझ्याकडून हे होणार नाही. त्यामुळे मी गप्प बसले. त्यानंतर जेव्हा माझा दीर पुन्हा एकदा माझ्याकडे आला तेव्हा मी विचार केला की 1000 रुपये कमावण्याची संधी मी उगाच का सोडू. मी माझ्या दीराला म्हटलं की कोणता खेळ खेळायचा आहे मला सांगा. तसे त्याचा मेंदू लहान मुलासारखा काम करतो. मला वाटलं तो नक्कीच माझ्यासोबत लहान मुलांचा गेम खेळेल. माझा दीर मला म्हणाला, वहिनी मी तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधेल आणि तुमच्या हातात एक वस्तू देईन. तुम्हाला मला सांगायचं आहे की ती वस्तू काय आहे. मी म्हटलं ठीक आहे. त्याने माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि मला म्हटले की तुमचे हात पुढे करा. माझा दीर मला म्हणाला, वहिनी जर तुमच्या हातात कोणती वस्तू आहे सांगू शकला नाही तर तुम्हाला मला पैसे द्यावे लागतील. मी माझ्या दीराला सांगितलं नव्हतं की माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही. मी विचार केला की माझ्या हातात वस्तू ठेवल्यानंतर मला समजून जाईल. माझ्या दीराने माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि माझ्या हातामध्ये एक वस्तू दिली. जेव्हा मी ती वस्तू पकडली तेव्हा मला खूप विचित्र वाटलं. ती वस्तू खूप नरम होती, पण मला समजत नव्हतं. माझा दीर मला सारखं विचारू लागला की वहिनी सांगा कोणती वस्तू आहे. मी म्हटलं मला माहीत नाही, मी हारले. पण जेव्हा माझ्या दीराने माझ्या डोळ्यावरची पट्टी काढली तेव्हा माझ्या हातात काहीच नव्हतं. मी माझ्या दीराला विचारलं की ते काय होतं. तेव्हा माझा दीर म्हणाला, मी तुम्हाला हे सांगू शकत नाही, पण तुम्ही हा गेम हारला आहात. आता तुम्हाला मला पैसे द्यावे लागतील. मी म्हटलं माझ्याकडे पैसे नाही.
तेव्हा माझा दीर म्हणाला की काही हरकत नाही, जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा मला पैसे द्या. मी म्हटलं ठीक आहे, पण मला एक गोष्ट समजत नव्हती की माझ्या हातामध्ये कोणती वस्तू होती. एके दिवशी पुन्हा माझा दीर माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, आज तुम्ही जिंकला तर तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत. मी म्हटलं ठीक आहे. त्यानंतर माझा दीर म्हणाला, जर तुम्ही आजही हरलात तर तुम्हाला 2,000 रुपये द्यावे लागतील. मी म्हटलं पुन्हा एकदा प्रयत्न करायला मी तयार आहे. त्यानंतर माझ्या दीराने माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि माझ्या हातात तीच वस्तू दिली. ती वस्तू थोडी ओली होती. मला ती वस्तू ओळखायला खूप वेळ लागत होता. तरीसुद्धा मला ती वस्तू काय आहे हे कळत नव्हतं. मी म्हटलं की मी हारले आहे. तेव्हा तो म्हणाला, तुम्ही आज पुन्हा एकदा हारलात, त्यामुळे तुम्हाला पूर्ण पैसे मला द्यावेच लागतील. मी म्हटलं माझ्याकडे पैसे नाही. तेव्हा तो म्हणाला, तुम्हाला दादा पैसे देत नाही का? काही हरकत नाही, पण आता माझे तुमच्याकडे 2,000 रुपये झाले आहेत. मी विचार केला की मी आता माझ्या दीरासोबत खेळणार नाही आणि जेव्हा माझ्याकडे पैसे येतील तेव्हा मी त्याचे पैसे चुकते करीन. पण आता मात्र माझ्याकडे 2,000 रुपयेच काय तर 1 रुपयासुद्धा नव्हता. पण मला खूप राग येत होता. मी 2 वेळेस प्रयत्न करून सुद्धा मी जिंकले नव्हते. मला ती वस्तू ओळखता आली नव्हती. जर माझ्याकडे आज 2,000 रुपये असते तर मी माझ्यासाठी कोणतीही वस्तू घेतली असती. मी जेव्हा माझ्या घरी जायचे तेव्हा रिकाम्या हाताने जायचे. तेव्हा मला खूप वाईट वाटायचं. मला वाटायचं की मी जेव्हा माझ्या घरी जाईन तेव्हा मी जाताना काहीतरी माझ्या भावासाठी घेऊन जाईल. कारण माझे भाऊ खूप लहान होते. ते अजून शाळेत शिकत होते. त्यांना तर वाटत असेल की आपली ताई घरी येत आहे तेव्हा आपल्यासाठी काहीतरी खायला वगैरे नक्कीच घेऊन येईल. माझे वडील तर माझ्याकडे डाव्या डोळ्याने सुद्धा बरं बघत नव्हते. माझी आई मला म्हणायची, मला तुझ्यावर विश्वास आहे, पण ही माणसं अशीच असतात. तू कधीच कोणत्या माणसावर विश्वास ठेवू नकोस, कारण माणसं कधीच बायकांवर विश्वास ठेवत नाहीत. मी म्हटलं आपल्या नवऱ्यावर पण विश्वास ठेवायचा नाही का? तेव्हा माझी आई म्हणाली, हो, आपल्या नवऱ्यावर सुद्धा विश्वास ठेवायचा नाही, कारण तो सुद्धा एक माणूसच आहे. जी बाई माणसाच्या प्रेमावर भरोसा ठेवते ती बाई वेडी असते, आणि जी बाई माणसाच्या प्रेमात आंधळी होते ती तर खूपच मूर्ख असते. 2-4 दिवस असेच निघून गेले. एके दिवशी माझी नणद किचनमध्ये काहीतरी बनवत होती. तिला घरचं जेवण फारसं आवडत नव्हतं. ती नेहमी हॉटेलमधून जेवण मागवायची, नाहीतर मग स्वतःच बनवायची. भाजी पोळी तर तिला बिलकुल आवडत नव्हती. कधी कधी घराच्या बाहेर कोणीतरी जेवण ठेवून जायचं, तेव्हा माझी नणद ते जेवण आतमध्ये घेऊन यायची. ते जेवण हॉटेलमधलं असायचं. मी इतकीही काही मूर्ख नव्हते. मला सगळं काही समजत होतं. माझ्या नंदेने काही मुलांसोबत मैत्री केली होती आणि त्यांच्याकडूनच ती जेवण मागवायची. तेवढ्यात माझा दीर आला. मी माझ्या दीराला म्हटलं की जो गेम तुम्ही माझ्यासोबत खेळता तोच गेम तुम्ही तुमच्या बहिणीसोबत खेळा. तिच्यासोबत सुद्धा शर्त लावा. असंही होऊ शकतं की तुमची बहीण ती कोणती वस्तू आहे ते ओळखेल. तेव्हा माझी नणद मला विचारू लागली, वहिनी कोणता गेम? मला पण खेळायचा आहे. मी म्हटलं, जर तू जिंकलीस तर तुला 1,000 रुपये मिळतील. परंतु माझा दीर म्हणाला की मी हा गेम माझ्या बहिणीसोबत खेळू शकत नाही. मी म्हटलं का? तुम्ही तुमच्या बहिणीसोबत हा गेम का खेळू शकत नाही? माझ्यासोबत हा गेम खेळू शकता तर मग स्वतःच्या बहिणीसोबत का नाही? तेव्हा माझा दीर म्हणाला, नाही वहिनी, आजपासून मी तुमच्यासोबत सुद्धा तो गेम खेळणार नाही. तुम्ही कोणाला सांगू नका. आणि तो तिथून निघून गेला. माझी नणद मला त्या गेमबद्दल विचारू लागली. तेव्हा मी तिला सर्व काही सांगून टाकलं. तेव्हा माझी नणद मला म्हणू लागली, वहिनी, मी तुम्हाला अगोदरच एक गोष्ट सांगून ठेवते. हा जो माझा भाऊ आहे तो लहानपणी एका नालीमध्ये पडला होता आणि त्यामुळे त्याच्या डोक्याला खूप मोठी जखम झाली होती. थोडक्यात सांगायचं झालं तर हा पागल आहे. तुम्ही याच्या कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका आणि याची कोणतीच गोष्ट कोणाला सांगू नका. त्याचं हे बोलणं मनावर सुद्धा घेऊ नका आणि त्याच्या अशा विचित्र हरकती माझ्या दादाला सांगू नका, नाहीतर दादा याला वेड्यासारखं मारेल. अगोदरपासूनच माझा हा भाऊ वेडा असल्यामुळे माझा दादा त्याला सतत मारत असतो. मला वाटलं की माझी नणद माझी थट्टा करत आहे. मला वाटलं की तिचा लहान भाऊ नालीमध्ये पडला होता. हे माझ्याशी खोटं बोलत आहे, कारण बहीण भावामध्ये हे सगळं होतच असतं आणि एकमेकांबद्दल ते असेच बोलत असतात. मी कधी कधी माझ्या लहान भावाला म्हणायची की आम्ही तुला दत्तक घेतला आहे, तू माझा भाऊ नाहीस. त्यामुळे मी माझ्या नणदच्या बोलण्यावर जास्त लक्ष दिलं नाही. मला वाटलं की ती माझ्यासोबत मजाक करत असेल. परंतु एके दिवशी मला खूप जास्त पैशांची गरज होती.
त्यामुळे मी माझ्या धीराला म्हटलं की मला तुमच्यासोबत पुन्हा एकदा गेम खेळायचा आहे. तेव्हा माझा धीर म्हणाला, ठीक आहे, यावेळेस तुम्ही जिंकलात तर मी तुम्हाला 3,000 रुपये देईन. मी खूप खुश झाले आणि विचार केला मी यावेळेस नक्कीच जिंकेल. पण यावेळेस सुद्धा मी ती वस्तू कोणती आहे हे ओळखू शकली नाही. तेव्हा माझ्या डोक्यात एक विचार आला की माणूस सरळ मार्गाने जिंकू शकत नाही तर मग जिंकण्यासाठी काही ना काही दुसरा मार्ग अवलंबायला काय हरकत आहे. मला जिंकायचं होतं. मी त्याला म्हटलं की मी उद्या तुमच्यासोबत शेवटचं खेळणार आहे. जर मी जिंकले तर तुम्ही मला 3,000 रुपये द्या आणि जर मी हरले तर मी तुम्हाला 5,000 रुपये देईन. मी असं म्हटल्यानंतर माझा धीर खूपच खुश झाला. तो मला म्हणाला की मला तर असं वाटत आहे की माझ्या दादाने तुम्हाला खर्चासाठी पैसे दिले आहेत. मी म्हटलं हो, तुमच्या भावाने खर्चासाठी पैसे दिले आहे. माझ्याकडे खूप पैसे आहेत आणि खेळ तर असा असतो की खेळात माणूस मागे पुढे बघत नाही. किती पैसे लागले तरी मी उद्या तुमच्यासोबत नक्कीच खेळेल. माझा धीर खूप खुश झाला आणि तो म्हणाला, ठीक आहे, उद्या खूप मजा येईल. जर तुम्ही हरलात तर तुम्हाला मला पूर्ण 5,000 रुपये द्यावे लागतील. या अगोदर पण तुम्ही खूप वेळेस हरला आहात, पण मी अगोदर तुमच्याकडून 1 रुपया घेतला नाही. मी म्हटलं की तुम्ही काळजी करू नका, मी तुमचे मागचे पुढचे सर्व पैसे चुकते करीन. पण तुम्ही सुद्धा उद्या पैसे घेऊन तयार राहा. उद्या मी तुमचे पूर्ण पैसे देईन. आम्ही दोघं एकमेकांसोबत बोलत होतो की तेवढ्यात तिथे माझा नवरा आला. जेव्हा माझा नवरा घरी यायचा तेव्हा तो मला कसलाच इशारा करत नव्हता, पण याचा अर्थ असा होत होता की मला लगेच रूममध्ये जावं लागायचं. मी लगेच रूममध्ये जायचे. माझा नवरा मला काम सांगायचा, म्हणजे माझ्यासाठी चहा बनव किंवा कपाटातले कपडे काढ. माझा नवरा म्हणाला, तू त्याच्यासोबत काय बोलत होतीस? तुला माहीत नाही का तो पागल आहे? मी म्हटलं, तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुमची बहीणसुद्धा म्हणत होती की तुमचा लहान भाऊ पागल आहे आणि तुम्ही सुद्धा म्हणता की तुमचा लहान भाऊ पागल आहे, पण मला तर तो पागल वाटत नाही. तेव्हा माझा नवरा मला म्हणाला की हा खरंच पागल आहे, याचं डोकं ठिकाणावर नाही, त्याच्यापासून दूर राहत जा. हा बोलत बोलत वेगळंच काहीतरी बोलतो. मी मनातल्या मनात म्हटलं, हा तर तुमच्याच कुटुंबाचा आजार आहे. तुमची आईसुद्धा कधी कधी बोलता बोलता असे काही प्रश्न विचारते की एक सासू आपल्या सुनेला ते प्रश्न कधीच विचारत नाही. आणि त्यांच्या बहीणबद्दल तर त्यांना काहीच माहीत नव्हतं. तिचे तर गल्लीतल्या सगळ्या मुलांसोबत संबंध होते आणि माझ्या नवऱ्याबद्दल सुद्धा काहीच माहीत नव्हतं की ते लग्न अगोदर काय काम करत होते. मी माझ्या नवऱ्याला म्हटलं, ठीक आहे, मी त्याच्याशी बोलणार नाही. पण मी माझ्या नवऱ्याला आम्ही जो गेम खेळणार होतो त्याबद्दल काही सांगितलं नाही, कारण मला पैशाची खूप जास्त गरज होती. माझ्या सगळ्यात लहान भावाचा वाढदिवस होता आणि आम्ही त्याचा वाढदिवस खूप धूमधडाक्यात साजरा करत होतो. मी त्याला वचन दिलं होतं की मी त्याच्यासाठी एक व्हिडिओ गेम घेऊन येईल आणि ती व्हिडिओ गेम पूर्ण 3,000 रुपयांना होती. त्यामुळे मला पैशांची खूप जास्त आवश्यकता होती. मी माझ्या नवऱ्याला पैसे मागितले होते, परंतु माझ्या नवऱ्याने स्पष्ट नकार दिला होता. ते म्हणाले होते की बर्थडे साजरा करणं चुकीचं असतं. मी त्यांना या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत होते की घरातून डोक्यावर पदर न घेता बाहेर पडणं, गल्लीतल्या मुलांशी मैत्री करणं, दुसऱ्यांच्या लग्नात डान्स करणं ते सुद्धा चुकीचं असतं. परंतु मी त्यांना काहीच न बोलता गप्प बसले. मी ती वस्तू कधीच पाहिली नव्हती, जी वस्तू माझा धीर माझ्या हातात देत होता. पण मी आता त्याबद्दल विचार करू लागले होते की ती मऊ आणि नरम वस्तू काय होती आणि त्यावर खूप सारे केससुद्धा होते आणि ती अशी कोणती वस्तू असू शकते. आणि जेव्हा मी डोळे उघडायचे तेव्हा ती वस्तू गायब व्हायची. त्यामुळे मी माझ्यासोबत एक कपडा घेऊन गेले. जेव्हा माझा धीर मला म्हणाला की वहिनी तुम्हाला तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधायची आहे, तेव्हा मी म्हटलं की मी ओढणी आणली आहे, ती ओढणी तुम्ही माझ्या डोळ्यावर बांधा. माझा धीर तयार झाला. त्याने माझ्या डोळ्यावर पट्टी बांधली. माझी ओढणी खूप पातळ होती, त्यामुळे मला त्यामधून सर्व काही स्पष्ट दिसत होतं. त्यानंतर माझ्या धीराने ती वस्तू माझ्या हातात दिली. मला जेव्हा ती वस्तू दिसली तेव्हा मी खूप जोरात ओरडले. मी लगेच माझे हात मागे घेतले. मी लगेच माझ्या डोळ्यावरची पट्टी सोडली आणि त्याला म्हटलं की तुला लाज वाटत नाही का? तेव्हा तो म्हणाला, मी याला पकडून आणलाय, हे तर खूपच विषारी असतात आणि हा माणसाला चावतो सुद्धा. तेव्हा तो म्हणाला, हा माझा मित्र आहे, मी याचं नाव सुद्धा ठेवलं आहे. मी खूप हैराण झाले होते. मी म्हटलं, हा तर खरंच पागल आहे. माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून माझा नवरा सुद्धा पळतच आला. माझी सासू आणि नणंद सुद्धा धावतच आली. त्यांनी सुद्धा हे दृश्य पाहिलं. माझ्या सासूने माझ्या धीराला एक कानाखाली ठेवून दिली आणि म्हटलं की जिथून हे घेऊन आला आहेस त्याला तिथे सोडून ये. जर हे तुला चावलं
तर तू मरून जाशील. माझ्या दिराला बाहेर पाठवण्यात आलं. मी सर्व काही माझ्या नवऱ्याला, सासूला आणि नंदेला सांगितलं. तेव्हा ते म्हणाले की आम्ही तुला सांगत होतो की तो पागल आहे, आम्ही काही तुझ्यासोबत मजाक करत नव्हतो. मी म्हटलं खरंच हा वेडा आहे. मी खूप हैराण झाले होते आणि अशा प्रकारच्या हरकती एक पागलच करू शकतो. त्यानंतर माझ्या नवऱ्याने पूर्ण गोष्ट सांगितली. माझा नवरा म्हणाला त्याला एकदा खूपच ताप आली होती, त्यामुळे तेव्हापासून हा अशा विचित्र हरकती करत आहे आणि कधी कधी खूप घाणेरड्या गोष्टी सुद्धा करतो. आम्ही सुद्धा याच्याशी जास्त बोलत नाही. त्याला त्याच्या अवस्थेत सोडून दिला आहे. हा तर अभ्यास सुद्धा करत नाही. हा एकदम विचित्र गोष्टी करायला लागतो आणि प्राण्यांवर तर याचं जास्तच प्रेम आहे. कधी कधी रस्त्यावर असलेला एखादा प्राणी उचलून आणतो, तर कधी रस्त्यावरच्या कुत्र्याच्या पिल्लाला उचलून आणतो. मी तर डोक्याला हात लावला आणि जेव्हा माझ्या रूममध्ये आले तेव्हा माझ्या नवऱ्याला मी म्हटलं की मला पैशाची खूप गरज आहे. तेव्हा तो म्हणाला की मी तुला पैसे देऊ शकत नाही. मी असं तर म्हणालो नव्हतो ना. जर तुला पैशाची इतकी जास्त गरज होती तर तू मला मागू शकत होतीस. तू माझी पत्नी आहेस आणि माझ्याकडे पैसे मागण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे. मी माझ्या नवऱ्याची माफी मागितली. माझ्या नवऱ्याने मला पैसे दिले. मी माझ्या भावासाठी व्हिडिओ गेम खरेदी केला. त्यानंतर मी माझ्या लहान दिरापासून नेहमी दूर राहू लागले. तो पागल होता हे खरं होतं. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या सहकार्याची खूप गरज आहे. पुन्हा भेटू नवीन कथेसह.